सवाल हे त्यांनी या पोस्टमधून उपस्थित केले। सोलापुरात आयपीएस अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी मोबाईल जोडून देणारा माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबाराजे जगताप आहेत। यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये हा नेता नशा करताना दिसतोय। अवैध मुरुम-उपसा आणि अधिकाऱ्यांना धमकावणं, सरकारी कामामध्ये अडथळा अशा पद्धतीचे गुन्हे हे दाखल झालेले आहेत। आता पुन्हा याच नेत्याचा नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे जगताप यांच्या अडचणी वाढणार आहेत। अंजली दमानिया यांनी ट्विट करत हा व्हिडिओ पोस्ट केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गृह विभागाकडे तक्रार केली आहे। कायद्यात सगळ्यांसाठी समान आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। तसंच अधिकाऱ्यांवरचे दबाव थांबले पाहिजे यासाठी तक्रार केल्याचंही दमानिया म्हणाल्यात। सोलापूरच्या कुर्डूमध्ये अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला दम दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंजली दमानिया यांनी तक्रार केली आहे। अजित पवार यांच्या विरोधात एक आज कायदेशीर तक्रार दाखल केली आणि ती मी होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस, एसीएस होम इक्बाल चहल आणि डीजी महाराष्ट्र पोलीस यांच्या तिघांकडेही पाठवली आहे। आणि मला असं वाटतंय की आता आपण या सगळ्यांना एक धडा शिकवणं गरजेचं आहे। तर कुर्डूमध्ये झालेली कारवाई योग्यच, मुरुम-उपसा माफियांना सोडणार नाही असं म्हणत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सरकारला अंजना कृष्णांच्या पाठीशी असल्याचे संकेत दिलेत। माझी भूमिका ठाम आहे, ना वाळू ना मुरुम कुठल्याही पद्धतीची तस्करी करू दिली जाणार नाही आणि त्या अनुषंगाने जो कोणी करेल त्याच्यावर कारवाई होईल। कितीही मोठा असला, कुणी असला तर त्याला सोडलं जाणार नाही आणि आम्हीच नाही, आमच्या शासनातलं कुणी त्याचं समर्थन करणार नाही याची खात्री मला आहे। मुंबईच्या गणेशोत्सव